श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज आपण गजानन भावंडी. तर आपण ही गजानन भावंडी कधी म्हणायची? आता गजानन महाराज प्रकट दिन येतो आपला, तर आपण काय सेवा करावी? तर ही गजानन महाराजांची जी भावंडी आहे, ही सेवा तुम्ही रोज करू शकतात. नाही तर तुम्हाला रोज नसेल जमत, तर दर गुरुवारी तर तुम्ही नक्की करायची. किती वेळा वाचायचं ते तुमच्यानुसार ठरवा. एक वेळेस वाचायचं जमत असेल तरी काही हरकत नाही किंवा तुम्हाला जास्त वेळेस वाचायचं असेल तरी काही हरकत नाही. तसं आपण ठरवून घ्यायचं की आपल्याला ही सेवा किती वेळेस करायची आहे. म्हणजे आपल्याला गजानन बावन्न ही आपल्याला किती वेळेस वाचायची ते तुमच्यानुसार तुम्ही करून घ्यायची. कोणतीही गोष्ट करताना आपल्या मनात सेवाभाव असणं फार महत्त्वाचं असतो. तर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि आवडलं असेल तर मला माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण बाबांनी सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज बावन्नी. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय जय सद्गुरु गजानना रक्षक तूची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देह असोनी देहातीत तू मागवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी उष्ट्या पत्रावळी निमित्त विधिहत्व तव हो प्रगट बंकट लालावरी तुझी कृपा झाली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी तव पद तीर्थे वाचविला जानराव तो भक्त भला जानकी रामा चिंचवने नासोनी सुरूपी अनने मुकीन चंदूचे काणवले खाऊन कृतार्थ त्या केले विहिरी माझी जलविहीना केले देवा जलभरणा मधमाशांचे डंक तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले काढूनी सहजी दाखविले कुस्ती हरीशी खेळूनी शक्ती दर्शन घडवोनी वेद म्हणूनी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकळी कर हरिदासाचा अश्वशांत केला साचा बाळकृष्ण बाळपुराचा समर्थ भक्त जिजो होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊन तोषविला सुकलालाची गोमाता द्वाड बहुत होती ताता कृपा तुझी होता चक्षणी शांत झाली ती जननी गुढे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निरवी दाभिंकत परीती त्याची तून चालविणे घेसाची भास्कर पाटील तव भक्त उद्धरलासी तू त्वरित आज्ञा तव शिरसावद्य काकही मानती तुझ वद्य विहिरी माझी रक्षियला देवा तू गणुजवऱ्याला पितांबरा करविलीला वठला आंबा पल्लवीला सुबुद्ध देशी जोशाला माफ करीतो दंडाला सवडद येथील गंगा भारती तुंकुनी वारिली रक्तपिती पुंडलिकांचे गंडातर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदाक्षनात ऐका माधवनाथा समवेत केले भोजन अदृष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवर सुताची कांदा भाकर बक्षिलीस तू प्रेमा खातर नग्न बैसुनी गाडीत लीला दाविली विपरीत बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावरी विरक्त प्रीती बापुन मनी विठ्ठल भक्ती स्वयंघोषी तू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला मरीपासुनी वाचविला वसुदेव येती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवलदार भस्मीभूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जना अनुभव येई पडत्या मजुरा झेलिले भक्तिजन आश्चर्य भले
अंगावरती खांब पडे श्रीवांचे आश्चर्य घडे. गजाननाच्या अद्भुत लीला अनुभविती आज मी तिला. शरण जाऊनी गजानना दुःख तया ते करी कथना. कृपा करीतो भक्तांसी धावून येतो वेगेसी. गजाननाची बावन्नी नित्य असावी ध्यानी मनी. 52 गुरुवारी नेमे करा पाठ बहुभक्तीने. विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखांचा येई पूर. चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी. सदाचार रथ सत्वक्ता फळ लाभे भगता भगता. भक्त बोले जय बोला गजाननाची जय बोला. जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला. जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला. गणगण गणात बोते अनंत कोटी ब्रह्मांड नायक. महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक. शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.